आणि एक महत्त्वाची मोठी बातमी आता आपण बघूया। लंडनहून आणली जाणारी वाघ नख ही शिवरायांची नाहीत असा दावा इतिहासकार इंद्रजीत सावंत गेल्या अनेक महिन्यांपासून करत होते। आज त्यांच्या या दाव्याला लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमने सुद्धा पुष्टी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे। ही वाघ नख छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत, यासाठी कोणताही पुरावा नाही असं पत्र या म्युझियमने इंद्रजीत सावंत यांना पाठवल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। स्वतः इंद्रजीत सावंत यांनी साताऱ्यात पत्रकार परिषद घेत ही माहिती दिलेली आहे। शिवरायांची खरी वाघनख ही साताऱ्यातनं बाहेर गेलीच नाहीत असंही सावंत यांनी म्हटलंय। तसंच खरी वाघनख ही साताऱ्यातनं बाहेर गेली की कोणाला भेट दिली याचा पुरावा अद्याप मिळालेला नसल्याची अधिकची माहिती उदयनराजे स्वतः देऊ शकतील असंही इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी म्हटलंय। जे विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम ज्या संग्रहालयातनं ही वाघनख शिवाजी महाराजांची म्हणून आणतात, ते संग्रहालय स्वतः सांगतंय की वाघनख शिवाजी महाराजांची नाहीत। आणि ही गोष्ट त्या संग्रहालयाच्या संचालकांनी ज्या वेळेला महाराष्ट्राचं हे मंत्री आणि अधिकारी वरिष्ठ अधिकारी करार करायला गेलेले होते लोन ॲग्रीमेंटचं, त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलेली आहे की ही वाघनख शिवाजी महाराजांची नाही आहेत आणि तुम्ही ही वाघनख भारतात घेऊन गेल्यानंतर जिथं ती डिस्प्ले कराल त्या ठिकाणी ही वाघनख शिवाजी महाराजांची नाही आहेत, त्याच्याविषयी अनसर्टनिटी आहे अशा पद्धतीचं लेबल लावायचं हे सुद्धा त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या त्या अधिकाऱ्यांना आणि मंत्री महोदयांना सांगितलेलं आहे। आणि असं सांगितलेलं असताना सुद्धा महाराष्ट्राचे हे मंत्री आणि अधिकारी दादांत खोटं बोलून जी गोष्ट शिवाजी महाराजांची नाही ती गोष्ट शिवाजी महाराजांची असे सांगत त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा खर्च करावा लागले। प्रतापसिंह महाराजांनी दिली असं म्हटलं जातं ना, हे आता सांगताना तसं सांगतात प्रतापसिंह महाराजांनी दिली, ग्रँड डफला प्रतापसिंह महाराजांनी दिली, ती आम्ही आणायला लागलो। प्रतापसिंह महाराजांसारखा अत्यंत शिवप्रेमी माणूस तो दिलच कसा ना स्वतः, तिने दाखवलेले आहेत अनेक लोकांना। आणि ग्रँड डफ इथनं भारतातनं परत गेल्यानंतर सुद्धा अनेक लोकांना प्रतापसिंह महाराजांनी शिवाजी महाराजांची वाघनख दाखवली, देतील कशी आणि ते जाईल कसं तो प्रवास एवढा करून। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनखांबद्दल जो संभ्रम निर्माण झालाय, जे प्रश्न विचारले जात आहेत, तो संभ्रम राज्य सरकारनं पुराव्यानिशी दूर करावा ही आमची देखील मागणी आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे गटातले आमदार सचिन अहिर यांनी दिलेली आहे। त्यांच्या उत्तरामध्ये असं त्यांनी म्हटलेलं की आम्ही असं कुठचाही दावा करत नाही, अशा आमच्याकडे 6 वाघनख आहेत आणि हे त्याच्यातले असू शकतात किंवा नसू शकतात हा संभ्रम त्या पत्राच्या माध्यमातून होता। आणि मग राज्य सरकारने हे स्पष्ट करावं की भाई हे जे एवढे कोटीवधी रुपये खर्च करून घेऊन तुम्ही ही वस्तू आणणार आहेत ही खरोखरच शिवकालीन आहेत का, महाराजांनी वापरलेली आहेत का, हे असेल तरच त्याला अर्थ राहील। नाहीतर आपण फक्त आणतोय 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 आज आणतोय उद्या आणतोय आता मी चाललोय बघायला बघून आलो, मग हे सर्व गोष्टी आहेत। आणि मग मला वाटते ही एका प्रकारे जनतेची पैशाची लूट होईल आणि जनतेची फसवणूक होणार नाही ही काळजी घ्यायला। नमस्कार। मनसुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2 मनसुद्धा तुझं। होई मनसुद्धा तुझं।